चिंतन. मी आणि माझे हस्बंड एक रेस्टॉरंट रन करतो, मी रत्नागिरीकर नावाचं. हे यात उत्तमरित्या अनुभव असतानासुद्धा माझ्या मिस्टरांना 20 वर्षाचा आम्हाला काही चॅलेंजेस यायला लागले आणि हे चॅलेंजेस येत असतानाच आमची भेट अभिषेक सर आणि स्मिता मॅम यांच्याशी झाली. त्यानंतर मी म्हणेन की आमच्या फ्युचर ग्रोथ जर्नीची सुरुवात झाली. तसंच आपण गेले 2 दिवस त्यांच्याकडून शिकतो आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे काय, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय, सेल्फ बिलीफ कशाला म्हणतात. तर या ज्या गोष्टी आपण आजूबाजूला ऐकत असतो, पण त्या उत्तमरित्या आपल्या डोक्यात आणि आपल्या मनावर ठसवण्याचं काम ते दोघं यशस्वीरित्या करत आहेत आणि ते खूपच सुंदर पद्धतीने मांडून उदाहरणं देऊन आपल्याला समजवत आहेत. हे तर झालंच. तसं त्यांनी आपल्याला सांगितलं गोल मॅनेजमेंटचं मेन सूत्र म्हणजे मेन गोलपर्यंत जाण्यासाठी डेली गोल सेट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. हे मला तरी त्यांच्याकडूनच कळलं किंवा ते पटलं, समजलं. हे त्यांच्याकडूनच कळू शकलं की डे टू डेच्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत आपल्या मेन उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी. आणि तसंच कालचं लास्ट अँड बेस्ट फोकस कसा वाढवायचा, तर फोकस हा नियमितपणा आणि शिस्त या दोघांच्या सहकार्याने आपण फोकस वाढवू शकतो. या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या रोजच्या आजूबाजूच्या ह्याच्यात असतात, पण ते आपल्याला कोण कसं समजवतं यावर खूप डिपेंड असतात या सगळ्या गोष्टी. तर खूपच महत्त्वाचा वाटा माझ्या या फ्युचर ग्रोथ जर्नीमध्ये राहणार आहे अभिषेक सर आणि स्मिता मॅम्सचा. थँक्यू.